हॅलो नमस्कार. आपण पारू मालिका 8 ऑगस्टच्या भागामध्ये काय झालं आहे ते पाहणार आहोत. मारुती गणीचे पाढे घेत असतो आणि गणीही ते चांगल्या प्रकारे म्हणत असतो. मग तिथे सावित्री आत्या येते आणि सावित्री आल्यानंतर डायरेक्टली पारूकडेच जाते आणि पारू म्हणते, सावित्री आत्या तुम्ही इथे? ती म्हणते, चालू आहे श्रावणाचा महिना आणि श्रावणाचा पहिला मंगळवार आहे, तर तुझी मंगळागौर मला घालायची आहे. जे काही सुवासिनी असतात किंवा लग्न झालेले असतात नवीन, त्यांनी मंगळागौर करायची असते आणि मी तुझी करणार आहे. ती म्हणते, कशी काय करायची? कोणाला कसं काय नाही कळणार? दिवेला कळल्यानंतर काय होईल? तर मग सावित्री आत्या म्हणते की काही नाही, आपण लपून करूयात. तू गेली की मी यायचे आणि तू गेली की असं करायचं. असं करून आपण पूजा करून घेऊया. आणि मी मंगळसूत्र काढायला लावून खूप मोठी चूक केलेली आहे आणि तुला ही मंगळागौर करावं लागेल आदित्य सरांच्या उदंड आयुष्यासाठी. आणि ही मंगळागौर आपण करणार आहोत. मध्ये सगळेच बसलेले असतात आणि मग स्कूल प्रोजेक्टबद्दल चर्चा चालू असते. तर मग तिला दिशा बोलते की तू स्कूल प्रोजेक्टमध्येच इन्व्हॉल्व झाली आहेस ना, बाकी कशामध्ये नाही आहे ना? मग ती बोलते की मला कामाव्यतिरिक्त काहीही दिसत नाही, त्यामुळे मी फक्त काम आणि कामच करत असते. आणि मग लगेच प्रीतम म्हणतो, आई मला एक सजेशन द्यायचं होतं. जर आपण आपली ब्रँड ॲम्बॅसेडर बदलली तर, आणि दिशाला आपली ब्रँड ॲम्बॅसेडर बनवलं तर कसं वाटेल? तर मग अहिल्या म्हणते, नाही, विषयच नाही, ब्रँड ॲम्बॅसेडर बदलायचा विषयच कुठेच येत नाही. आणि पारू हीच परफेक्ट आपली ब्रँड ॲम्बॅसेडर आहे आणि फेस ऑफ दी तीच आहे, त्यामुळे मला काहीही चेंज करायचं नाही आहे. आणि हे बघा, दिशाचे फोटो दाखवतात आणि सगळेच हसतात आणि म्हणतात की हे काय आहे? मग हसल्यानंतर मग दिशाने मनातल्या मनात ठरवलं असतं की ह्याचाच डाव पलटवायचा म्हणून. तर मग ते बोलतात, नाही, की पारूचा चेहरा एकदम परफेक्ट आहे आपल्या प्रोडक्टसाठी. जर आपण नवीन काही लॉन्च करणार असेल तर आपण दिशा घेऊयात, आता सध्या तर काही गरज नाही. दिशा उठते आणि म्हणते की काय प्रीतम, तू असं का मजाक करतोयस? माझा तो प्रत्येक वेळीच असा मजाक उडवतो, तुझं काय मी केलेलं आहे असं? आणि तू का असं करतोस माझ्यासोबत? असं बोलते त्याला आणि रडायला लागते. आणि मग तिथून ती निघून जाते. सगळे म्हणतात त्याला सॉरी म्हणायला जा. आणि मग तो तिच्या मागे जातो आणि म्हणतो, का गं, तू असं का केलं? ती बोलते की माझ्या फोटोवर सगळेजण हसले ना, आणि जर त्यांनी अप्रुव्हल केलं असतं की ह्या ब्रँड ॲम्बॅसेडर म्हणून, तर मी काही बोलले नसते. पण ते सगळेच माझ्या फोटोवर हसले, म्हणून मी असं मनातल्या मनात ठरवलं की तुझाच डाऊट तुझ्यावर पलटवायचा. म्हणून तुला कळत नाही आहे का असं तसं बोलते? लवकर सॉरी असं तसं बोलत असते. प्रीतम म्हणतो, मी आणि तुला सॉरी कधीच बोलणार नाही असं म्हणतो. आणि मग त्याच्या दोघांमध्ये चाललेले असतात भांडणं. इकडून प्रिया बघत असते आणि प्रिया म्हणते, काय ह्यांचे दोघांचे लग्न झाल्यानंतर किती भांडणं होतील आणि प्रीतम सर कधी पण टेन्शनमध्येच राहतील. काय दिशा, हिला कळत नाही आहे का? असं तसं बोलत असते. इकडे पारू आणि सावित्री आत्यांनी ठरवलेलं असतं की एका आड एक गेलं की एक जण जायचं, एक जण थांबायचं, असं पूजा करायची. आणि मग पारू बंगल्यामध्ये जाते, नाश्त्याची वगैरे सगळी तयारी करते. इकडे सावित्री आत्या पूर्ण पूजा मांडून घेते. आणि पारू तिथे बघताना लगेचच तिथे दामिनी जाते आणि दामिनी म्हणते, मला साबुदाणा वडे, अजून 3-4 पदार्थ सांगते आणि ते मला आत्ताच्या आत्ता करून दे, दहीवडे वगैरे. आणि मग पारू म्हणते, हो ठीक आहे, मी सगळं करते. आणि पारू तयारीमध्ये लागते ते सगळं पदार्थ करण्याच्या. तिथे सावित्री आत्या येते आणि सावित्री म्हणते, अगं मी कधीची वाट बघते. तेवढ्यात तिला तिथे दामिनी बसलेली दिसते. आणि मग तिला म्हणते, दामिनी मॅडमला ना ब्रॉकलीचं सूप खूप जास्त आवडतं, तर आपल्याकडे अवेलेबल नाही आहे ना, म्हणून मी बाहेर गेले होते सांगण्यासाठी. आणि पारू तुझा बरं आण म्हणते. आणि पारूला इशाऱ्यामध्ये सांगते की मी पूजा मांडली आहे, तू जा लवकर म्हणून. मग पारू घरी जाते आणि मग तिथे तिला कशी करायची पूजा हेच माहीत नसतं. तर मग ती काय करते, सावित्रीला फोन लावते, पण सावित्रीला फोन दामिनी रिसीव्ह करू देत नाही. आणि मग ती बोलते की प्रिया मॅडमला माहिती आहे. प्रिया मॅडमला फोन करते आणि मग प्रिया मॅमला म्हणते, मॅम मला ना पूजा मांडायची आहे, म्हणजे करायची आहे, तर मी कशी करू सांगा ना मला. तर म्हणते प्रिया इकडून म्हणते, पारू तुला कशाला मंगळागौरची पूजा? तेवढ्या तिथे देवी आईनी पण ऐकलेलं असतं. मग ते बोलतात, तुला कशाला हवी आहे मंगळागौरची पूजा? बोलते, मला नाही, माझ्या मैत्रिणीला हवी आहे. तर मग अहिल्यादेवी म्हणतात, हो ठीक आहे, तू फोन स्पीकरवर टाक आणि मी जसे सांगते तशी पूजा कर. आणि मग देवी आई जशी पूजा सांगत असतात तशी तशी ती पारू पूजा करत जाते. आणि इथेच एपिसोड संपतो. अशाच अपडेटसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब.